अर्थातच आपण सगळेच या काळामध्ये एक भारतीय आधी आहोत, त्याच्यामुळे नेशन फर्स्ट. तर आज भारताच्या आपण सगळे बरोबर आहोत, पहिला मुद्दा. दुसरा, आपलं जे लष्कर आहेत त्यांचा आपल्या सगळ्यांनाच आणि मला सार्थ अभिमान आहे. आणि आज जी ॲक्शन घेतली याबद्दल मी भारत सरकारच्या ह्या सगळ्या आर्मीला मानाचा मुजरा करते की त्यांनी एवढा मोठा निर्णय घेतला. आणि नुसता निर्णयाचा विषय नाही, ज्या पद्धतीने तो घेतलेला आहे त्याला जास्त महत्त्व आहे. मी जर भारत सरकारचं स्टेटमेंट पाहिलं असेल आता, it's a very focused attack, it's a very measured attack, आणि इट्स नॉट अ रिटॅलिएशन अँड इट्स नॉट एस्केलेटिंग. म्हणजे त्यांनी इतका तो व्यवस्थित अटॅक केलेला आहे की जे दहशतवादी आहेत त्या दहशतवाद्याच्या विरोधात हा अटॅक आहे, हा कुठल्याही सिव्हिलियनवरचा अटॅक नाही. मी तो स्टेटमेंट, माझी विनंती राहील प्रत्येक भारतीयाला की हिंदीमधला आणि इंग्रजीमधलं भारत सरकारचं स्टेटमेंट हे प्रत्येक भारतीयांनी वाचलंच पाहिजे. तुम्हाला सार्थ अभिमान वाटेल की आपण युद्ध हा मार्ग नाही, शांततेच्या मार्गाने, महात्मा गांधींच्या मार्गाने हा देश चालतो. आणि त्याच्यामुळे हा जो अटॅक आहे हा दहशतवाद्याच्या विरोधात आहे, हा कुठल्याही व्यक्ती किंवा सिव्हिलियन किंवा महिला किंवा मुलांच्या नाही. त्याबद्दल मी MEA आणि डिफेन्स मंत्रालयाचे खूप खूप कौतुक करते आणि आभारी मानते. ताई, 8 ते 10 कॅम्प्स जे आहेत ते उद्ध्वस्त देखील केलेले आहेत इंडियन आर्मीने. दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर जे या हल्ल्यात मृत्युमुखी पडले होते त्यांच्या घरच्यांशी जेव्हा माध्यमांनी काल संपर्क साधायचा प्रयत्न केला तेव्हा देखील त्यांनी एक समाधान व्यक्त केलं सरकारच्या बाबत. आणि असे ऑपरेशन्स कंटिन्यू राहावं हे कुठल्या एका मर्यादित घटनेपुरतं राहू नये असं त्यांची इच्छा आहे. त्या सगळीकडे मला असं वाटतं ज्यांच्या घरात हे दुर्दैवी गोष्ट झाली, ज्या हल्ल्यामध्ये, दहशतवादी हल्ल्यामध्ये ज्यांना वीर मरण आलं, त्यांच्या आयुष्यात दुःख आपण कधीच परत आणू शकत नाही, त्यांचा आनंद. पण या फुल ना फुलाची पाकळी, एक श्रद्धांजली त्यांना आपण सगळ्यांनी अर्पण करूया या माध्यमातून. आणि त्याचबरोबर ही लढाई कुठल्या व्यक्ती किंवा देशाच्या विरोधात नाही, ही दहशतवादाच्या विरोधात आहे. हा भारताचा स्टँड युनायटेड नेशन्समध्ये वारंवार भारताने मांडलेला आहे. ताई, एक भावनिक नाव या मिशनला देण्यात आलं, सिंदूर. आता नाव काय द्यायचं त्या मिशनला हा कुठल्या सरकारचा प्रश्न असतो. ताई, काय माहिती का, अनेक महिलांच्या समोर त्यांच्या पतीला मारण्यात आलं होतं. सगळे ते चित्र आपण बघितलं होतं. अनेक महिलांचे स्टेटमेंट घेतलं, त्यामुळे सिंदूर नाव देण्यात आले. लोगो पण इंडियन आर्मीनं तसाच दिलाय. तो इंडियन आर्मी जे करते त्याचं मी मनापासून नेहमी स्वागतच करत राहील. कारण का इंडियन आर्मी, आपले सगळेच फोर्सेस हे अतिशय कर्तृत्ववान या राज्यातली आणि देशातली मुलं मुली आहेत. त्याच्यामुळे त्यांचा सार्थ अभिमान आहे. आणि ते तुम्ही आणि मी सुखात राहू याच्यासाठी त्यांचं उभं आयुष्य आणि मोठा त्याग फक्त ते नाही करत, त्यांचं कुटुंबही करतं. त्या सगळ्या इंडियन फोर्सेसला मी मानाचा मुजरा करते आणि सॅल्यूट करते. बैठकीला तुम्ही देखील उपस्थित होता. जी काही स्ट्रॅटेजी गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारचं लष्कर आपल्या आर्मीकडनं जी काही अपडेट होती ती या सगळ्या याच्यामध्ये यशस्वी होताना दिसतं. हो, अर्थातच. म्हणजे कुठलंही युद्ध असेल जे भारतामध्ये लढलोय आपण सगळे, म्हणजे आपल्या अनेक दशकांचा असतील, इंदिराजींच्या काळात झाले असतील, अटलजींच्या काळामध्ये ज्या काही घटना झाल्या, आणि आता मोदीजींच्या काळात ज्या होत आहेत, या सगळ्यालाच भारत हा एकच आहे. याच्यात कुठलाही राजकीय विषय नाही. आम्ही ऑल पार्टी मीटिंगला गेलो होतो तेव्हाही आमची भूमिका स्पष्ट केली होती आम्ही की आम्ही भारताबरोबर आहोत. आपण भारतीय पहिले आहोत. पहिला भारत, त्याच्यानंतर राज्य, त्याच्यानंतर पक्ष आणि त्याच्यानंतर कुटुंब. ताई, इंडियन जे आर्मीकडनं, जे लष्कराकडनं प्रेस घेतली गेली ना, त्यात ज्या ज्या ठिकाणी आपण दहशतवादी हल्ले केले
त्या ऑफिसर्सनी ना त्याचा रिलेट दिला, जसं की एक जो कॅम्प उडवण्यात झाला तिथं डेव्हिड हेडली आणि कसबची ट्रेनिंग झाली होती, किंवा तिथून जे पहलगाम हल्ला झाला किंवा पुलवामा हल्ला झाला ते ट्रेनिंग कॅम्प आहेत. पण US जे आहे युनायटेड स्टेट त्याच्यामध्ये सांगितलं होतं की सिव्हिलियन्स मेलेत, म्हणजे पाकिस्तानकडनं असं रात्रीपासून सांगण्यात आलं की सिव्हिलियन्स मेलेत, पण इंडियन आर्मीकडनं कुठल्याही सिव्हिलियन्सला हानी पोहोचली नाहीये. गेल्या अनेक वर्षापासून दहशतवादी ट्रेनिंग घेत होते. यावरती काहीतरी ठोस पर्याय काढला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं आता जे झालंय तो पहिला टप्पा आहे. आपण कोणीही अशा काळामध्ये कुठलंही असं स्टेटमेंट बाहेर जाता कामा नये ज्याच्यातून देशामध्ये कुठलाही चुकीचा संदेश आहे. त्याच्यामुळे आमच्यासारख्या प्रत्येक लोकप्रतिनिधीने पुढचे काही दिवस अतिशय रिस्ट्रेन ठेवून कुणावरही टीका न करता भारताच्या ऐक्यासाठी जे काही स्टेटमेंट येतील ते अभिमानाचे आणि भारताच्या शौर्याचेच यावे. काही त्याच्यामध्ये अजून एक त्यांनी महत्वाचं सांगितलं की पाकिस्तान इथंच थांबणार नाही, तर अजून सुद्धा अशा पद्धतीने ते हल्ले करू शकतात. त्यामुळं देशाने एकत्र आणि या सगळ्या गोष्टींना सामोरं जाण्यासाठी तयारी करायची. अर्थातच ही सगळी चर्चा ऑल पार्टी मीटिंगमध्ये झाली होती आणि ऑल पार्टी मीटिंगमध्ये आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली होती की आम्ही सगळे जरी विरोधी पक्षात राजकीय असलो तरी आम्ही सगळे भारतीय आहोत. त्यामुळे भारतासाठी, भारताच्या ऐक्यासाठी या सगळ्या परिस्थितीमध्ये आम्ही पूर्ण ताकदीने भारत सरकारबरोबर आहोत. विरोधी पक्ष म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अभिनंदन. या विरोधी पक्षाचा नाही, भारतीय म्हणून लष्कराचा आज सार्थ अभिमान आहेच ना आपल्याला. आणि राजनाथ सिंगजींचं पण कौतुक करूया. ताई, आता या सगळ्या दिलेल्या उत्तरानंतर काळजी घेण्याची गरज आहे, कारण सरकार म्हणजे त्याच्यात सगळे डिपार्टमेंट येतात. या सगळ्या घटनेनंतर आपण आता हल्ला केल्यानंतर तिकडून देखील प्रतिउत्तर जे आहे ते येऊ शकतं. आपण काळजी घेतली जाते, बॉम्बेल्स वगैरे केली जात आहेत. आणखीन काय सगळं सरकारने याच्याची जबाबदारी घेतली पाहिजे? मला असं वाटतं ही काही टीका टिप्पणी सूचना करायची वेळ नाही, ही रिस्ट्रेन करायची वेळ आहे. आम्हाला जे काय सरकारला सांगायचं होतं ते आम्ही सविस्तर ऑल पार्टी मीटिंगमध्ये सांगून आलेलो आणि ज्या काही भूमिका असतील आमच्या किंवा काही सजेशन्स असतील त्या काही सगळ्या चॅनल्सवर बोलण्यासारखे विषय नाहीत. हे विषय खूप गंभीर आहे आणि संवेदनशीलपणे आणि नाजूक पद्धतीने हाताळले पाहिजेत. म्हणून मी पुन्हा पुन्हा तेच सांगते की आमच्यासारख्या प्रत्येक लोकप्रतिनिधी, आणि त्याची सुरुवात माझ्याकडून झाली पाहिजे स्वतःपासून, की ह्या काळामध्ये आम्ही कोणीही कुणावरही टीका टिप्पणी काही करायची नाही. भारताच्या ऐक्यासाठी आणि हे जे शूर आपले आज युद्ध लढतायत म्हणा किंवा या ऑपरेशनमध्ये आहेत आता, त्यांची सुरक्षितता आणि हा दहशतवादाला हरवायची ही वेळ आहे. आणि हे युद्ध कुठल्या व्यक्ती किंवा देशाच्या विरोधात नाही, दहशतवादाच्या विरोधात आज जग एकत्र आहे. आज अनेक राज्यांमध्ये मॉकड्रिल सुद्धा आहे, ब्लॅकआउट सुद्धा आहे. सामान्य जनता, सामान्य नागरिक म्हणून देखील आपली एक जबाबदारी आहे. जर युद्धसदृश्य परिस्थिती झाली त्याच्यासाठी मॉक ड्रिल्स तर होतील. ब्लॅकआउट कसा होईल 4 वाजता मला माहिती नाही, पण जे ड्रिल्स असतील अर्थातच ते ड्रिल होतील. सगळं करायची युद्धाची काही रणनीती असते. ज्या पद्धतीने केंद्राकडनं अगदी देशभर सगळे एकाच वेळी सगळं इव्हेंट टाईप जोडून आणलं जातं. अशा परिस्थितीत अशा गोष्टी करणं म्हणजे सिक्रेट झालं पाहिजे सगळ्या गोष्टी. आता मी काहीही याच्यावर बोलणार नाही. आता भारताचं ऐक्य एवढंच आहे आणि भारत सरकारला प्रत्येक नागरिकांनी पुढचे काही दिवस अतिशय जबाबदारीने आणि शिस्तीने वागण्याची ही वेळ आहे. भारत सरकार, माननीय प्रधानमंत्री, त्यांची सगळी टीम, MEA, डिफेन्स मंत्रालय, होम मिनिस्ट्री, सगळ्या ज्या काही मंत्रालय आहेत त्या मंत्रालयांना सहकार्याची भूमिका ही प्रत्येक नागरिकाचा आजचं कर्तव्य आहे.